आज आपण आलेलो आहे गरताड, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, प्रभाकर गोपीचंद पाटील यांच्या शेतामध्ये. तर दादांचं जे कपाशीचे क्षेत्र आहे याची लागवड आहे 22 मे 2024. आजची तारीख आपला महाराष्ट्र राज्याचा कृषी दिन. तर तमाम शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी, दादांची 22 मेची कपाशी आहे, आजची तारीख 1 जुलै. म्हणजे जर विचार केला आपण तर जवळपास 38 ते 40 दिवसाची कपाशी झालेली आहे. आणि 38 ते 40 दिवसाची कपाशी झाली आहे तर कपाशीला पाती येण्यास सुरुवात झालेली आहे. आज आपण इथं नॅटमेट हे जे उत्पादन आहे ते लावून दाखवणार आहे. तर हे लावता कसं याची आपण माहिती वापरावं कसं. तर हे आपण शेंड्यापासून जी पहिली फांदी जाते तिथं आपण लावलेलं आहे. क्लिअर येतं आहे त्याच्यावर हे कर वर घ्या. या शेतातली कपाशीची लागवड आहे 5 बाय 2.5 फुटावरती, म्हणजे जवळपास 12.5 स्क्वेअर फुटावरती एक झाड आहे. तर आपण 400 ठिपके लावायचे या हिशोबाने. इथून जे 8व ते 9व झाड येईल त्या पुढच्या 8व्या ते 9व्या झाडावर आपण ॲप्लिकेशन लावायचं. ॲप्लिकेशन आपण लावतो कसं आहे तर शेंड्यापासून जी पहिली फांदी किंवा पान जातं आहे तर तिथं आपण हा डॉट बसवलेला आहे. तर पुढचं लावत असताना आपण या प्रत्येक ओळीमध्ये इथून पुढचं जे 8व ते 9वं झाड आहे त्याला प्रत्येक ठिकाणी लावत जाणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये ह्या रांगेतलं पहिलं झाड लावलं म्हणून दुसऱ्या रांगेमध्ये आपण 4थं 5वं झाड घेऊ आणि आपण पुढे त्याचप्रमाणे 9व्या झाडावरती लावत जाणार आहे. आणि यानंतर काय की बाजूला आपण बघू शकतो की मक्याचं क्षेत्र आहे, त्याच्यामुळे यांना बॉर्डरला लावण्याची गरज नाही. ज्या शेतकरी बांधवांचं कपाशीला लागून कपाशीचं क्षेत्र असेल आणि तिथं बाजूचे शेतकरी जर लावणार नसतील तर त्यांना शेवटच्या 4 ते 5 रांगा जे आहे ते 5-5 फुटावरील प्रत्येक झाडावर हा डॉट लावणं गरजेचं आहे.